काय म्हणतोस? स्वामींचं नाव घेणार, चोरी करणार नाही, आईचे संस्कार पाळणार? सांग मला, चोरी करणार की नाही? चोरी करणार की नाही सांग. श्रीधर, मला वचन दे, कितीही संकट आली तरी तू प्रामाणिकपणा सोडणार नाहीस. दे, मला वचन दे. वचन देतो आई, मी तुझी शिकवण कधीच विसरणार नाही. आई! श्रीधर, हो मालक, तुम्ही झोपला नाहीत? अहो मध्यरात्र झाली आहे आणि तुम्ही इथे. काही नाही रे, सहज फेरफटका मारायला आलो. बरं तू व्यवस्थित आहेस ना? म्हणजे दमला वगैरे नाही आहेस ना तू? नाही नाही, मी व्यवस्थित आहे. कोणी आहे का घरात? अरे महादेव, ये ना ये, बैस. आज सकाळी सकाळी येणं केलंस, सहजच ना? अरे सहजच कुठलं, मुद्दामूनच आलो आहे. तुझ्या घराच्या बाहेर एक मुलगा रखवाली करताना पाहिला म्हणून आलो. अच्छा श्रीधर, कालच त्याला मी कामावर ठेवलंय. खरंच खूप चांगला आणि प्रामाणिक मुलगा आहे तो. कशावरून? अरे कशावरून काय म्हणतोस? काल मध्यरात्री मी जेव्हा बाहेर जाऊन बघितलं तेव्हा तो खरोखर प्रामाणिकपणे त्याचं काम करत होता. अरे बसायला दिलेलं बाकडं सुद्धा त्याने घेतलं नाही. का? तर बसल्यावर झोप येईल म्हणून. असं काय? म्हणजे दिसतो तितका साधा नाहीये तो, पक्का धूर्त आहे. असं का म्हणताय भाऊजी? तुम्ही ओळखता त्याला? तुला काही माहिती आहे का त्याच्याबद्दल? छान. म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती तुलाच नाहीये त्याला तू रखवालदार म्हणून ठेवलास? म्हणजे आता हेच झालं ना की चोरालाच रखवाली करायला सांगायची? म्हणजे काय म्हणायचंय तुला? तो मुलगा चोर आहे? हो. खरंच की काय भाऊजी? अहो वहिनी, अट्टल चोराचा मुलगा आहे तो. चोरी करायच्या उद्दिष्टानेच इथे आला असेल कदाचित. मला नाही असं वाटत भाऊजी. हो रे महादेव, मला सुद्धा तो मुलगा तसा नाही वाटला. कारण काल त्याला जेव्हा रडताना बघितलं तेव्हा मी त्याला सगळं विचारलं, तुझं घरदार, तुझे आई वडील. तो कोणीच नाहीये म्हणाला. अरे आई वडील सोड, त्याला त्याचं घर, त्याचे नातेवाईक कोणीच नाहीये. बघितलंस? अरे इथेच खोटं बोलला तो. अरे धड दाकड बाप आहे त्याला. बहुतेक बाप लेकाने दोघांनी मिळून ठरवलं असेल चोरी करायचं. अरे बापरे, मी त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला आणि इथे कामासाठी घेऊन आलो. आता आता काय? अरे काढून टाक त्याला, नाहीतर उद्या तुझ्या घरात चोरी होईल आणि मग बोंबलत बसशील. अरे त्याचं लहान वय आणि कोमेजलेला चेहरा बघून तुम्हाला दोघांनाही त्याची कीव येईल. मग इथेच फसाल. अरे तुम्हा दोघांना कळत कसं नाहीये? अरे ही लोक पक्की मुरलेली असतात. काल तू त्याला रखवालदारी करताना पाहिलंस, नेहमी पाहणार आहेस का? काय वहिनी, पाहणार का नेहमी? म्हणून आत्ताच सांगतोय, अरे काढून टाक त्याला. डोक्याला ताप कशाला करायचा? तू म्हणतोस तेही बरोबरच आहे म्हणा. ठीक आहे, मी त्याला आत्ताच घरातून हाकलून देतो. श्रीधर, श्रीधर, काय झालं साहेब? काल जेव्हा मी तुला विचारलं तुझं घर, तुझे आई वडील कुठे आहेत, तू सांगितलंस मला कोणीच नाही आहे म्हणून. खोटं बोललास ना माझ्याशी? नाही साहेब, माझं खरंच कुणी नाहीये. माझी आई देवाघरी गेली. आणि तुझा बाप, तो जिवंत आहे ना? सांग, का खोटं बोललास? हो, पण मला त्यांचं काम नाही पटत, म्हणून मी त्यांचं नावही नाही सांगू शकत. माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. पाहिलंस पाहिलंस काय सांगितलं मी तुला? अरे अट्टल चोर आहे याचा बाप. तुझा त्यांच्याशी काय संबंध आहे मला माहित नाही, पण आता तुझा आणि माझा काही संबंध नाही. म्हणजे तुझा बाप अट्टल चोर आहे. मी तुला आता कामावर ठेवू शकत नाही. आत्ताच्या आता इथून निघून जा. नाही साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा.
मी प्रामाणिकपणे काम करीन. नाही, चोराच्या मुलावर मी भरोसा ठेवू शकत नाही. साहेब असं बोलू का? मला आग लावून देऊ नका साहेब. तुला सांगितलं ना निघितून चाल. अहो अहो असं काय कर. तू मध्ये बोल नकोस. मूर्ख. अरे विजय, इतका कसा रे तू हलक्या कानाचा? हं? कुणी यावं, तुझे कान भरावेत आणि तू मूर्खासारखं त्याच्याप्रमाणे वागावंस. तूही श्रीधरला ओळखतोस ना थोडाफार? काल रात्री पाहिलास ना तू त्याचा प्रामाणिकपणा, त्याची चिकाटी, त्याची काम करण्याची पद्धत. मग तरी सुद्धा असा निर्णय घेतोस का? तुझ्या डोळ्यांवर तुझा विश्वास नाही? अरे कुणाचंही म्हणणं ऐकलं की ते पडताळून पाहावं. अरे जर का तुझा त्याच्या सांगण्यावर विश्वास बसला तर तू स्वतः त्याची पडताळणी करावीस. श्रीधरचं काम योग्य आहे अयोग्य आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहावंस. जर तुला अयोग्य वाटलं तर त्याला कामावरून काढून टाकायचं. तेव्हा अरे त्या बाळाविषयी कान फुंकून काय मिळवलंस तू? तुला याची शिक्षा जरूर होईल. साहेब साहेब माझ्यावर विश्वास ठेवा. मला कामावरून काढू नका. मी प्रामाणिकपणे काम करीन. मी तुला सांगितलं ना इथून जा म्हणून. चल निघ. श्रीधर बाळा, काळजी करू नकोस. अरे आयुष्यात अशा अडचणी असे अडथळे येतातच. अरे म्हणून धीर सोडायचा नाही, खचून जायचं नाही. या अडथळ्यांना तोंड द्यायचंस, आपल्या अंगात बळ निर्माण करायचंस. आणि आयुष्यातले हे सगळे अडथळे पार करून आपलं ध्येय सिद्ध करायचं. स्वामी माझी काय चूक आहे? माझे बाबा चोर आहेत, त्यांना मी का करणार? मी तर प्रामाणिकपणे काम करत होते ना. मग असं का केलं त्या लोकांनी? स्वामी मला खूप दुःख झालंय. माझ्या प्रामाणिकपणाची कदर केली गेली नाही. स्वामी काय चुकलं माझं? माझे वडील चोर आहेत, यात माझा काय दोष? मला तर असली कोणती सवय नाही. स्वामी काय करू मी आता? कुठे जाऊ? मी तर माझ्या आईने दाखवलेल्या मार्गावर चालत होतो. केवळ माझे वडील चोर आहेत म्हणून मला घराच्या बाहेर काढलं. स्वामी तुम्हीच काहीतरी करा. मी काय म्हणतोय, या गावात कोण असा श्रीमंत माणूस असेल की त्याच्या घरावर आपण दरोडा टाकू शकतो? आहे, असा एक माणूस आहे. त्याचं नाव विजय आहे. त्याच्याकडे गडगंज संपत्ती आहे. आज आपण त्याच्या घरावर दरोडा घालायचा. माझ्या मालकांच्या घरात चोरी? अरे बापरे, मला काहीतरी करायला हवं. काय करू? पोलीस चौकीत अर्जी देतो. ओ शिपाई साहेब उठे ना. ओ शिपाई साहेब. अरे एवढ्या रात्रीचं इथं कशाला आलायस? काय झालंय? अहो मला तुमची मदत हवी आहे. मदत? मदत कशासाठी? कुठे काय चोरी बिरी झाली का काय? अहो अजून झाली नाही, पण होणार आहे. म्हणजे माझ्या मालकांकडे
ज्यांच्याकडे मी काम करत होतो. आत्ता चोरी होणार आहे. तू काय बोलतोयस? तुझं तुला नीट कळतं का? मला एक नीट सांग, तू कोण आहेस आणि तुझा तो मालक कोण आहे आणि तुला कसं माहिती की आता चोरी होणार आहे म्हणून? मित्रा, हाच तो वाडा आणि इथे भरपूर ऐवज आहे. अरे हो. केवढा भव्य वाडा आहे हा. वाघ. अरे एवढ्या आलिशान वाड्यामध्ये केवढा माल सापडेल आपल्याला नाही. हा, अरे ह्या वाड्याचा मालक भरपूर श्रीमंत आहे. तू एक काम कर, तू इकडे बघ, मी इकडे बघतो. चल चल. शिपाई साहेब, हा बघा आमच्या मालकाचा वाडा. अरे पण इथं तर कोणच दिसत नाहीये. मला वाटतं बहुतेक अजून चोर आले नाहीत. आपण इथेच दबा धरून बसूया. बर, चल. आणखीन काय मिळते का बघूया. चल. विक्रे, बघितलं शिपाई साहेब, हा मुलगा या दोघांना आमच्या घरात दरोडा घालायला घेऊन आला होता. चोर कुठला? नाही साहेब, मी नाही. साहेब मी सांगतो, श्रीधर चोर नाहीये, हे दोघं चोर आहेत. थांबा, कुठे निघालात? शिवराम, तू आजवर चोऱ्या माऱ्या केल्यास, दरोडे घातलेस, लोकांना लुटलंस, लोकांच्या पैशावर स्वतः चैन केलीस, स्वतःच्या घरच्यांनाही छळलंस. अरे बायको पोरांचा छळ केलास. तुझ्या छळामुळे तुझी बायको मेली. तुझ्या पोरालाही चोऱ्या माऱ्या करायला सांगतोस. तुला तुझ्या कृत्याची शिक्षा मिळणार. जा जा आता, आयुष्यभर तुरुंगात खडी फोडत बस. जा. मला माफ करा स्वामी, मला माफ करा. पुन्हा मी कधीच असं वागणार नाही स्वामी. मला माफ करा. तुला माफी नाही, तुला फक्त दंड. स्वामी, स्वामी मला माफ करा, मी चुकलो. विजय, तू या मुलाला नोकरीवरून काढून टाकलं. अरे काय योग्य काय अयोग्य याची खातरजमा सुद्धा करून घेतली नाहीस. तू पाहिलं होतंस ना, हा मुलगा किती प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे. तरी सुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरून तू या मुलाच्या आयुष्याचं नुकसान करायला निघालास. अरे आपल्या कानात पडलेलं आपल्या डोळ्यांनी खातरजमा करून घ्यावं आणि मगच त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा. अशा कर्णोपकरणी सांगोवांगीच्या गोष्टीवर कधीही विश्वास ठेवू नये. स्वतःच्या डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहावी, मग त्यावर विश्वास ठेवावा. तुझ्याकडे झालेली चोरी तुझ्या चुकीचा परिपाक आहे. श्रीधर बाळा, मला तुझं कौतुक वाटतं. अरे तुझ्या या वाटचालीत तुला असंख्य अडचणी आल्या, अनेक खडतर प्रसंगांना सामोरं जावं लागलं. तरी सुद्धा तू तुझा मार्ग सोडला नाहीस. आईची शिकवणूक विसरला नाहीस, आईचे संस्कार विसरला नाहीस. मला कौतुक वाटतं तुझं. वाम मार्गाला लागला नाहीस तू. तुझ्या इतकंच तुझ्या आईचंही कौतुक आहे. तिच्या संस्कारांमुळे तुझा मार्ग तुला सापडला. यापुढे लक्षात ठेवा, कुणाचे पालक कसे आहेत, कुणाच्या घरची परिस्थिती कशी आहे, याच्यावरून एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करू नका.
चिखलातून कमळ उगवतं, कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो. चिखल आहे म्हणून तिथे कमळ उगवणार नाही, कोळसा आहे म्हणून त्यात हिरा सापडणार नाही. ह्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय, तिचे पालक कसे आहेत, त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे, यावरून ती व्यक्तीही तशीच असेल अशी खोटी आशा बाळगू नका. अरे एखाद्याचा बाप चोर असेल, एखाद्याच्या घरची परिस्थिती वाईट असेल म्हणून तिकडची व्यक्ती, तिकडचं एखादं बालक तसंच असेल, तसंच निपजेल या भ्रमात राहू नका. श्रीधरकडे पहा, तुमच्या समोर जितं जागतं उदाहरण आहे. त्याच्यावरचे संस्कार वेगळे असू शकतात. अरे तुम्हाला फक्त सामाजिक स्थान आहे, तुमच्याकडे पैसा अडकाय, धनवान आहात म्हणून कुणावरही काहीही आरोप करायचा, एखाद्याच्या विषयी कलुषित मन करून घेण्याचा काहीही अधिकार नाही तुम्हाला. यापुढे कायम लक्षात ठेवा. अरे तुमच्या चुकीच्या समजामुळे, या अशा चुकीच्या समाजमनामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. असं करू नका. श्रीधरचा धडा कायम लक्षात ठेवा. अरे एखाद्यावर उत्तम संस्कार झाले तर कुसंस्कारित वातावरणातून सुद्धा संस्कारित फळ लाभू शकतं. आपल्या निर्णयामुळे, आपल्या वर्तणुकीमुळे एखादा माणूस आयुष्यातून उठेल, एखाद्याला आयुष्य जगताना त्रास होईल, असे कधीही वागू नका. समजलं? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मनुष्याची परीक्षा करताना त्याचे अंतरंग पाहणे गरजेचे असते, कारण अंतरंगीचा ईश्वरच मनुष्य घडवत असतो.